जय हिंद मित्रांनो। ज्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले, ज्या राष्ट्रध्वजासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी मेरा रंग दे बसंती चोला हे गीत गात हसत हसत फासावर चढले, त्या राष्ट्रध्वजाचा अवमान गेल्या 2 वर्षापासून आपल्या परळी शहरामध्ये जो 150 फूट उंचीचा ध्वज आहे तो ध्वज तिथं न लावून हे आपले पालकमंत्री असा त्याचा अवमान करत आहेत। आज जो ध्वज तिथे दिसावा लागतो आपल्याला, तो ध्वज फक्त काही विशिष्ट तारखांनाच दिसतो, जसं की उदाहरणामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि एखादा जर कोणता मोठा नेता येत असेल शहरामध्ये तर त्या दिवशीच तो ध्वज तिथं फडकताना दिसतो। बाकीच्या दिवशी तो ध्वज का लावला नाही असे कारण विचारले असता हे नगर परिषद अधिकारी, त्या ध्वजाच्या संबंधातील असणारे अधिकारी ध्वज फाटत असल्यामुळे काढून ठेवण्यात येत आहे अशी मूर्खपणाची बालिश उत्तरे देतात। अशी उत्तरे हे लेखी स्वरूपात देऊ शकतात का? मित्रांनो, ज्या ध्वजाचा सन्मान करण्यासाठी आपण एवढा गाजावाजा करून परळीच्या वैभवामध्ये वाढ म्हणून तो ध्वज आणला, हा ध्वज तुम्हाला आणायला सांगितला कोणी होता? कारण त्या ध्वजाकडे पाहताना जेव्हा तिथं फक्त तो एक उभा खांब दिसतो त्यावेळेस आमच्यासारख्या अनेक देशभक्तांना खूप वाईट वाटतं। मग आम्हाला हा त्रास तुम्ही जाणीवपूर्वक का देता? कारण त्या मागचा येणारा जो निधी आहे तो निधी तुम्ही लाटता। अरे बेशर्मांनो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये निधी लाटता, प्रत्येक भ्रष्टाचार करता। किती शहरामध्ये तुमचे भ्रष्टाचार चालू आहेत, सर्व आहे, पण कमीत कमी तिरंग्याचा सन्मान करा। आपण ज्या देशात राहतो, तुम्ही ज्या लोकशाहीचं गुणगान करून संसदेमध्ये, लोकसभेमध्ये जे काय आज निवडणुकीमध्ये प्रचार करत आहात त्याची तरी लाज राखा आणि त्या राष्ट्रध्वजाचा अवमान न करता तो राष्ट्रध्वज 12 महिने तिथं फडकावा अशी आपण जबाबदारी उचला। नाहीतर राष्ट्रध्वजाचा येणारा निधी परत करा आणि तो खांब तिथून काढून टाका, जेणेकरून एका चांगल्या राष्ट्रभक्तांना मनाला वाईट वाटणार नाही आणि त्यांची मने दुखवली जाणार नाहीत। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, एक महत्त्वाचं मी बोलायचं विसरून गेलो, त्याबद्दल क्षमा असावी। 1 मे महाराष्ट्र दिन हा आपला दिवस 2024चा, या दिवशी सुद्धा परळी शहरातील 150 फूट उंचीचा आपला राष्ट्रध्वज फडकवण्यात आला नव्हता।